नमस्कार. प्रार्थनाच किचनमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर आज आपण इथे काकडीचे थालीपीठ कसे बनवणार आहोत याची रेसिपी पाहणार आहोत. तर मऊसूद असे काकडीचे थालीपीठ हे पहा आपण इथे तयार करणार आहोत. अशा प्रकारे काकडीची जी थालीपीठं असतात ना ती खायला अत्यंत चविष्ट लागतात. चला तर आपण जास्त वेळ न घालवता आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. सर्वप्रथम एका खलबत्त्यामध्ये मी इथे घेतले आहे 3 आल्याचे तुकडे, 4 ते 5 लसणीच्या पाकळ्या आणि 1 हिरवी मिरची. आता इथे मी या तिन्ही गोष्टी कुटून घेणार आहे. त्यानंतर मी इथे मीडियम आकाराची एक काकडी घेतलेली आहे. काकडीची दोन्ही साईड मी इथे कापून घेणार आहेत, कारण की काकडीच्या दोन्ही साईडला कधीकधी काकडी ही कडू असते. काकडी स्वच्छ धुवून आपल्याला इथे ही काकडी किसून घ्यायची आहे. आता काकडी मी सोलून घेणार नाही आहे, तर सालीसकटच मी इथे किसून घेणार आहे. हे बघा, अशा प्रकारे मी पूर्ण काकडी इथे किसून घेणार आहे. सालीसकट काकडी किसल्यामुळे थालीपीठं ही चवीला अत्यंत छान लागतात. हे पहा, आपली काकडी इथे किसून तयार झालेली आहे. तर आपण या काकडीमध्ये आता पीठ घालून घेणार आहोत. तर इथे मी या वाटीच्या मापाने तुम्हाला पीठ दाखवणार आहे. तर सर्वप्रथम मी इथे वाटीपेक्षा थोडे कमी, म्हणजेच जवळजवळ पाऊण कप वाटी मी इथे तांदळाचे पीठ घातलेले आहे. त्याचबरोबर पाऊण कप वाटी मी इथे गव्हाचे पीठ घातलेले आहे आणि त्यानंतर पाव कप मी इथे बेसनचे पीठ घातलेले आहे. हे पीठ घातल्यानंतर आपण आलं, लसूण आणि मिरचीचा जो खरडा तयार केलेला आहे तो इथे घालणार आहोत. त्यानंतर मी इथे घालणार आहे बारीक चिरलेला कांदा, 1 चमचा जिरं, पाव चमचा हळद, 2 मोठे चमचे तिखट, 1 चमचा धना पावडर, 1 चमचा गरम मसाला, चवीनुसार मीठ आणि त्यानंतर मी ते भरपूर अशी कोथिंबीर घालणार आहे. त्याचबरोबर मी इथे 1 चमचा घातलेले आहे तीळ. आता हे मिश्रण जे आहे ना त्याच्यात आपल्याला पाण्याचा वापर करायचा नाही आहे. काकडीला जे पाणी असते त्याच्यामध्येच आपल्याला हे मिश्रण इथे छान असे मळून घ्यायचे आहे. आपल्याला अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही आहे. याच काकडीच्या पाण्यामध्ये आपल्याला हे पीठ इथे मळून घ्यायचे आहे. हे पहा, मी दिलेल्या प्रमाणाप्रमाणे जर तुम्ही पीठ इथे घातली तर तुम्हाला पाण्याचा वापर हा अजिबात करावा लागणार नाही आहे. पण जर का तुम्ही पीठ कमी जास्त घातलेत तर इथे तुम्हाला थोड्या पाण्याची आवश्यकता लागेल. तर आपले थालीपीठचे पीठ इथे तयार झालेले आहे. पोलपाटावरती एक स्वच्छ धुतलेला रुमाल घ्या आणि ह्या रुमालावरती आता आपल्याला थालीपीठ थापून घ्यायचे आहे. त्यासाठी पाण्याने हा रुमाल छान भिजवून घ्या. त्यानंतर पिठाचे मध्यम आकाराचे गोळे करून आपल्याला इथे ह्या रुमालावरती थालीपीठ थापून घ्यायचे आहे. तर थालीपीठ थापण्यासाठी तुम्ही तेलाचा हात घ्या, जेणेकरून थालीपीठ थापायला हे सहजरित्या शक्य होईल. आपण ज्या प्रकारे भाकरी थापतो ना त्याच प्रकारे आपल्याला थालीपीठ थापायचे आहे. फक्त ते एकदम हलक्या हाताने थापायचे आहे. त्यानंतर मध्ये मध्ये बोटांनी व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे होल करून घ्या आणि त्यानंतर त्यावरती जे आपले व्हाईट तिळस असतात ना ते स्प्रिंकल करा. एका पॅनला छान तेल लावून घ्या आणि जे तुम्ही थालीपीठ थापले आहेत ते ॲज इट इज उचलून त्या पॅनवरती ठेवून द्या. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तुम्ही हे अशा प्रकारेच थालीपीठ तुम्हाला उचलायचे आहे आणि मग त्यावरती अपोजिट साईडने तीळ जे आहेत ते स्प्रिंकल करून घ्या. पलितेच्या साहाय्याने तुम्ही हे तीळ थोडेफार दाबून घ्या, जेणेकरून काय होईल हे तीळ छान असे ह्या थालीपीठाला चिटकले जातील. वरून थोडेसे तेल लावून घ्या आणि जिथे होल्स आहेत तिथे चमच्याच्या साहाय्याने थोडे थोडे तेल सोडा, जेणेकरून विरुद्ध दिशेला ते छान असे शेकले जातील. त्यानंतर आलटून पालटून हे थालीपीठ
दोन्ही बाजूनी शेकवून घ्या. छान असे खमंग शेकल्यानंतर हे थालीपीठ खायला अत्यंत चविष्ट लागतात. तुम्ही ही रेसिपी करून पहा. तुम्हाला अशा प्रकारचे काकडीचे थालीपीठ नक्की आवडेल. तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ मला तुमच्यापर्यंत पोहोचवता येतील. व्हिडिओ पूर्ण पाहिल्यास तुमच्या सर्वांचे मनापासून आभार.